आमदार आदित्य ठाकरे बोलतायत, थेट जाऊया। दबाव जनतेचा असतो आणि जे आरोप झालेले आहेत त्याच्यावर त्यांनी बोलावं। नाही, पण राहुल पण म्हणतात की हे सगळं राजकीय हितापोटी होत आहे। अच्छा, म्हणजे ते जे करतात ते एकदम जनसामान्यासाठी असतं आणि आम्ही राजकीय जो भ्रष्टाचार समोर आलेला आहे त्याच्यावर वक्तव्य सरकारकडून होणं गरजेचं आहे, स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे। नहीं त्याच्यात नहीं जाता। हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से कृषि मंत्री ने जो स्टेटमेंट दिया है फार्मर्स को लेकर, किस तरह से देखते हैं? कहीं ना कहीं पिछली बार भी हमने देखा था जो सुप्रिया सुले हैं उनके खिलाफ भी उन्होंने कुछ अभद्र टिप्पणी करी थी, किस तरह देखते हैं? नहीं, मूलतः अगर आप देखें तो मंत्री महोदय अब्दुल गद्दार नहीं क्या सत्तार उनके इलाके में गद्दारी जाने जाते हैं, लेकिन ये आप पहले से देखें तो जब से वो मंत्री बन चुके हैं तब से ऐसी कुछ बातें कर चुके हैं जो हर एक को दर्द देगा। एक पीड़ा होती है। अगर आप देखें तो कृषि मंत्री उनका पद है, लेकिन कृषि पे कभी कुछ बोलते नहीं है। जो किसानों को जो त्रस्त है किसान, उन पे कुछ बोले नहीं अभी तक। बीच में तो ये भी कहा था कि बारिश हुई नहीं, बरसात हुई नहीं, अतिवृष्टि हुई नहीं थी। फिर महिला सांसद को इतनी गंदी गालियां दी है तो भी उनकी हकालपट्टी हुई नहीं। और अगर आज ऐसे स्टेटमेंट करे तो उसमें कुछ नया नहीं है, लेकिन सरकार से ये अपेक्षित था या नहीं था मुझे पता नहीं, लेकिन भाजपा ऐसे मंत्री को शरणागत कैसे कर सकते हैं, ये सवाल बनता ही है। किसान पहले से त्रस्त है, जो अनसीजनल रेंज है उसके मुआवजे के लिए लगातार मांग हो रही है, और इस तरह से मंत्री अगर स्टेटमेंट दे जहां उनके खुद की कॉन्स्टिट्यूंसी में 3 जो फार्मर्स है उन्होंने देखो, इस मंत्री को और सारे मंत्रीगण को अपने कामों से कुछ लगाव नहीं है, कुर्सी से लगाव है और इसीलिए वैसे बर्ताव करते हैं। हम सभी जगह उठाएंगे। बघा, एक प्रश्न उपस्थित हाच होतो की जे गृहमंत्री फडणवीस साहेब त्यांच्या काळात जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा भ्रष्टाचाराच्या विषयावर 2-3 सदस्य त्यांचेच जे कलिग मंत्री होते त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली। पण आज वेळ अशी आलेली आहे की गद्दारांना डिफेंड करायला लागतं। आपण नेहमी भाषणात बघत असतो, वेगळ्या भाषणात बघतो, मोठे घोषणा दिल्या जातात, भारत माता की जय। पण त्याच भारत माताचं रक्षण करताना जे आपले पोलीस बांधव असतात त्यांच्यावर जेव्हा गोळीबार केला जातो तेव्हा गृहमंत्री राज्याचे त्या आमदारांना असं हे करतात, डिफेंड करतात, हे धक्कादायक आहे। आणि जर असं वाटत असेल त्यांना की गोळी दुसऱ्यांनी चालवली असेल, स्वतःची बंदूक हरवणं हा पण गुन्हा आहे, दुसऱ्यांनी त्या बंदुकीने चालवणं हा पण गुन्हा। नक्की मग गोळी चालवली कोणी? पोलीस स्टेशन जे आधुनिक केले असं म्हणतात ते सीसीटीव्ही फुटेज गेलं कुठे? आणि आपणच दाखवलं सीसीटीव्ही फुटेज की गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत त्यांनी बंदूक काढलेली आहे। हा काही हिंदुत्वावर अटॅक नाही झाला का? हे अतिरेकी हमले नाही आहेत का? तसंच ट्रीट केलं पाहिजे ना। नाही, पण जर हे सत्तेचा दुरुपयोग असेल तर मग विरोधकांची पुढची भूमिका काय? सत्तेचा दुरुपयोग हे सरकार बनणं इथपासून सुरू झालेलं आहे आणि म्हणून मी सतत बोलतोय की आपल्या देशात लोकशाहीला धोका आहे आणि तो लोकांसमोर आलेला आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। कृषी मंत्री सत्तारांविरोधात विरोधक आक्रमक झालेले आहेत। बळीराजाबाबत असंवेदनशील वक्तव्याचा निषेध विरोधकांकडून करण्यात येतोय। गाजर घेऊन विरोधकांनी घोषणाबाजी केलेली आहे। अधिवेशनादरम्यान कृषी मंत्री सत्तार यांच्या विरोधात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। बळीराजाबाबत असंवेदनशील वक्तव्याचा निषेध यावेळी करण्यात आलेला आहे आणि गाजर घेऊन विरोधकांनी यावेळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केलेली आहे। कृषी मंत्र्याच्या वक्तव्यातून आपल्याला ऐकायला मिळत आहे, या वक्तव्याचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि विधानसभेमध्ये तो मुद्दा आज आम्ही उपस्थित करू। त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे आणि सरकार शेतकऱ्याला या आसमानी संकटामध्ये झालेलं नुकसान, चणा, कापूस, कांदा, धान, ज्वारी, मका, द्राक्ष, फळबागा याचं झालेलं नुकसान, याचं तातडीनं मदत देण्याच्या बद्दलची भूमिका सरकारने तातडीनं जाहीर करावी। शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच असतात। मला वाटतं हे विधान शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या विषयीचं सरकारच्या असंवेदनशीलतेचं हे प्रमाण आणि प्रतीक आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, जे काही जगामध्ये आपला देश जो आहे कांदा उत्पादनामध्ये
सगळ्यात अग्रेसर असून जगातील एकूण उत्पादनाच्या जवळपास 26% हिस्सा भारत देशाचा आहे. त्याचप्रमाणे भारतामध्ये कांद्याच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून देशाच्या उत्पादनामध्ये जवळपास 43% हिस्सा आपल्या राज्याचा आहे. राज्यामध्ये कांद्याचं उत्पादन खरीप व रब्बी या 3 हंगामात आपण घेतो. सद्यस्थितीमध्ये बाजारात लेट खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक जी आहे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि या लाल कांद्याची साठवणूक क्षमता जी आहे त्याच्यामुळे देशातील इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन वाढल्यानं व ग्राहकांकडून आवश्यकतेनुसार कांद्याची खरेदी केली जात असल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये अध्यक्ष महोदय घसरण झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. कांदा नाशवंत असल्याने कांद्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. महाराष्ट्रातील कांदा हे महत्त्वाचं नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व जिव्हाळ्याचा भाग आहे आणि म्हणून देशातील कांदा उत्पादन, त्याची देशांतर्गत मागणी व देशातून होणारी निर्यात इत्यादी सर्व बाबींचा परिणाम जो आहे बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होत असतो आणि झालेला आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी कांदा उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी आपण एक समिती नेमली होती आणि त्या समितीमध्ये एक सर्वकष विचार झाल्यानंतर आपण त्यांनी 200 रुपये आणि 300 रुपये प्रति क्विंटल शिफारस केली होती. परंतु अध्यक्ष महोदय, कांदा उत्पादक शेतकरी आणि सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपण सानुग्रह अनुदान म्हणून 300 रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी आपण देण्याचा निर्णय घेतोय आणि याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांना दिलासा मिळेल आणि त्यांची शिफारस, जयंतराव, शिफारस होती 200 रुपये आणि पूर्वी 2016-17 मध्ये आपण 100 रुपये दिले होते, 17-18 मध्ये 200 रुपये दिले होते. आपण आता डायरेक्ट 300 रुपये करतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्याचबरोबर जे काही उपाययोजना आहेत, आता कांदा खरेदी देखील सुरू झालेला आहे आणि त्यात देखील 10.5 रुपयापर्यंत दर मिळतोय आणि म्हणून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर यामध्ये दिलासा मिळेल. आपल्या सगळ्यांची भावना होती, ही सरकारची भूमिका आहे. भुजबळ साहेब, तुम्हीच मला बाहेर सांगितलं 200 रुपये द्या, तर 300 रुपये. अरे बाबा, आता अरे ते मी बस मग आपण बोलायचंच नाही. मग नाही रेकॉर्डवरचा विषय नाही आहे, पण आतापर्यंत भुजबळ साहेब ऐका, भुजबळ साहेब ऐका 100 निवेदन होऊ दे, निवेदन झाल्यावर देतो. निवेदन होऊ दे, निवेदन होऊ दे. निवेदनावर कशी हरकत घ्यायची आपण? सन्मान्य जयंत पाटील साहेब, ही नवीन प्रथा चालू आहे, निवेदनावरती हरकत. अध्यक्ष महोदय, मी निवेदनावरती हरकत घेऊ शकत नाही. आतापर्यंत जे दिले होते त्याच्यापेक्षा आपण जास्ती देतोय, 300 रुपये देतोय. त्यामुळे हा मोठा दिलासा आहे शेतकऱ्यांना. आणि बाकी ऐका, ही भुजबळ साहेब ऐकून घ्या, बसा, ऐकून घ्या. ही फक्त घोषणा नाही, ही घोषणा नाही, प्रत्यक्ष कारवाई आहे. आणि अर्थसंकल्पात देखील आपण पाहिलं की या सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा. अरे तुम्ही फक्त गाजर दाखवता, आम्ही डायरेक्ट गाजराचा हलवा दिलाय. त्यामुळे अध्यक्ष महोदय, 300 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय यातून नक्की होणार आहे. ठीक आहे, पहिली मला निर्णय देऊ दे. आज सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र विधानसभा नियम 57 अन्वये श्री छगन भुजबळ विधानसभा सदस्य यांनी शेतमालाचे दर आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याबाबत या विषयावर सूचना प्राप्त झाली आहे. आजच्या दिवसाच्या कामकाजाच्या पत्रिकेवर सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षाच्या वतीने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत प्रस्ताव व शेतमालाचे दर व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याबाबत महाराष्ट्र विधानसभा नियम
293 अन्वये प्रस्ताव चर्चेसाठी दर्शवण्यात आलेला आहे। यावेळेस सदस्यांना यावर बोलता येईल। सबब सन्मान्य सदस्यांकडून प्राप्त झालेली सूचना महाराष्ट्र विधानसभा नियम 57 च्या निकषात बसत नसल्यामुळे सदरहू सूचनेस मी अनुमती नाकारित आहे। भुजबळ साहेब 1 मिनिट देतो तुम्हाला, पण 1 मिनिट। आपण हा प्रस्ताव चर्चे ऑन लेग आहे, हा चर्चा आपण घेणार आहोत या प्रस्तावावरती, त्यामुळे अगदी थोडक्यात आपले जे मांडायचे मांडा, त्यानंतर चर्चेच्या वेळेला आपण याच्यावर करू। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात सुद्धा आलेलं आहे, अवकाळी पावसामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या बाबतीमध्ये काहीच अजून घोषणा होत नाही आहे, नंबर 1। नंबर 2, अध्यक्ष महोदय, या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि या राज्याचे कृषी मंत्री जे आहेत ते इतके संवेदनाहीन आहेत की ते म्हणतात हे रोजच आहे, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्यामध्ये नवीन काय आहे। अशा पद्धतीनं संवेदनाहीन अशा प्रकारची स्टेटमेंट्स जे आहेत या राज्याचे कृषी मंत्री करतात अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो, हा डीपीए वगैरे जो आहे ना, खर्चाचा भाग तिप्पट चौपट झालेला अध्यक्ष महोदय। डिझेल पेट्रोल सगळं वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय। बागे 200 दिले आणि 100 दिले, आता त्याचा हिशोब लागू शकत नाही अध्यक्ष महोदय। 1200 रुपये क्विंटलला खर्च येतोय, 1200 रुपये, आणि शेतकऱ्यांच्या हातात पडतात 500-600 रुपये, कधीतरी एखाद्या वेळेस 700 रुपये अध्यक्ष महोदय। आणि म्हणून आमची मागणी आहे की लाखो करोडो रुपये खर्च करणाऱ्या या सरकारनं निदान 500 रुपये तरी जे आहे शेतकऱ्यांना अनुदान त्यांनी दिलं पाहिजे, अशी माझी शेतकऱ्यांकडे सरकारकडे मागणी आहे। आणि सरकार ती मागणी आमची पूर्ण करत नाही आहेत, तोंडाला पानं पुसली जातात अध्यक्ष महोदय। ठीक आहे भुजबळ साहेब, आपली चर्चा आहे याच्यावरती, त्यावेळेला बोलू। यामिनी जाधवजी बोला लवकर, बोला लवकर। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे। अध्यक्ष महोदय, बोला ताई बोला। अध्यक्ष महोदय, एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे। बोला बोला बोला। 2 दिवसापासून सोशल मीडियावर एक क्लिप, एका रॅलीची क्लिप फिरतीये आणि त्या आपण वारंवार इथे चर्चा केलेली आहे की मॉर्फिंग होतं, हे होतं, त्याच्यात आपण सखोल चौकशी केली पाहिजे। आणि एका महिलेच्या बाबतीत, एक प्रतिष्ठित महिला आहे जी माझी नगरसेविका आहे, माझी सहकारी होती, आणि अशा महिलेच्या बाबतीत रॅलीमध्ये जी मॉर्फिंग केली गेलेली आहे अध्यक्ष महोदय, एका महिलेने किती वेळा मीडिया समोर येऊन स्वतःला साबित करायचं की मी चुकीची नाहीये, आणि मग याच्यावर कधी कारवाई होणार अध्यक्ष महोदय? या मॉर्फिंग मुळे तिचं आयुष्य बर्बाद होईल, विवाहित महिला आहे, तर याच्यावर कुठली कारवाई केली जाईल? गंभीर आहे। ज्यांनी कोणी हे केलेलं असेल अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत इथे आदेश दिले जावे की ताबडतोब त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। बोला ताई। अध्यक्ष महोदय, अतिशय निंदनीय बाब आहे। इकडे माझे सर्व बंधू सुद्धा सभागृहामध्ये आहेत, सर्व पुरुष आमदार सुद्धा आहेत, आणि एका आमदारासोबत कार्यकर्तीचा ज्या पद्धतीने व्हिडिओ मॉर्फिंग करून तो व्हायरल केला, ही अतिशय निंदनीय बाब आहे। पण अध्यक्ष महोदय, मी सभागृहामधील सर्व आमदारांना विनंती करते की आपण सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांबरोबर, बरं झालं दादा आले, कारण की 2 दिवसापूर्वी आपण महिला दिनाच्या निमित्त सभागृहातल्या सर्व महिलांना बोलण्याची संधी दिली। अध्यक्षांचे तर मी आभार मानते की चांदीच्या ताटामध्ये आम्हा सर्व महिला आमदारांना सर्व पक्षाच्या तुम्ही जेवायला घातलं। पण अध्यक्ष महोदय, जो प्रकार ज्या प्रेमाने खायला घातलं, ते पहिले अध्यक्ष आहेत की त्यांनी महिलांना बसवून सन्मान दिला, आणि ह्या सभागृहामध्ये दादांनी सुद्धा सर्व महिलांचा सन्मान केलेला आहे। परंतु
अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने व्हायरल केलेलं आहे, माफ करून त्याच्यामध्ये पहिला व्हिडिओ कोणी माफ केला त्याला शोधून काढावं. मुख्यमंत्री सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते आहेत. आज एका आमदार आणि एका महिलेवर झाल्या, उद्या ही पाळी तुमच्यावर सुद्धा येऊ शकते. कारण कुठलाही माणूस कुठल्या स्तराला जाऊ शकतो हे आम्ही परवा व्हिडिओत बघितलं. अध्यक्ष महोदय, त्या उद्घाटनाला मी सुद्धा हजर होते, महापालिकेचे अधिकारी हजर होते. यासोबतच या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ए लड़की, तेरा नाम क्या है? पूछने वाले पूछे तो बता तेरी पहचान क्या है? तेरा नाम गूंजेगा तो उठेगा एक तूफान, हिलेगी जमीन, मचेगा घमासान. तेरा नाम गूंजेगा जब हर गली हर मकान में फैलेंगी तेरी बातें, हर नुक्कड़ हर दुकान में. पीठ पे सजाए घूमेंगे तेरा नाम, देखेंगे फिर गेम तेरी छोड़ के काम. सब पीठ पे सजाए घूमेंगे तेरा नाम, देखेंगे फिर गेम तेरी. ये है शुरुआत तेरी, अब हर जुबान पे होगी बात तेरी. देखिए पहला टाटा वुमेन्स प्रीमियर लीग 4 मार्च से जियो सिनेमा पर बिल्कुल. घरकुल लाभार्थ्यांना आदेशपत्राचं वाटप करण्यात आलं. तर यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. धुळे शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुलीजवळ वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याऐवजी कारवाई करण्यात मग्न असतात, यामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होते. ऊसतोड मजुराच्या मुलीचा बैलगाडी खाली येऊन मृत्यू झालाय. बीडच्या शिरूर तालुक्यातील हिवरसिंगा इथे ही धक्कादायक घटना घडली. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 1 परिसरात शिवसेना कार्यकर्त्याला मारहाण झाली आहे. काहींनी लोखंडी रॉडनं ही मारहाण केली. यात विनायक अहिरे हा कार्यकर्ता गंभीर जखमी झालाय. महिला आमदार ठीक आहे, माझ्याकडे बघून बोला आपण. पण थांबा, मला बोलू द्या ना. अहो माझ्याकडे बघून बोला तुम्ही. अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने रात्री हा व्हिडिओ व्हायरल केला, हा व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी करू. अध्यक्ष महोदय, आम्हाला न्याय पाहिजे. ठीक आहे, चला. आम्हाला न्याय पाहिजे, महिलांना न्याय पाहिजे. हा कुठल्या एका स्त्रीचा प्रश्न नाहीये. तुम्ही अध्यक्ष महोदय, मला चौकशी पाहिजे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी मला ह्याचं उत्तर द्यायला पाहिजे. तुम्ही आता माहिती दिली आहे सभागृहाला, लगेच कारवाई होऊ शकत नाही. लगेच कारवाई होऊ शकत नाही. त्या संदर्भात तुम्ही माहिती दिलेली आहे. कारवाई चालणार नाही. कोणी केला? मग तुम्ही शक्ती कायदा कशासाठी आणता? अध्यक्ष महोदय, जर शक्ती कायद्यामध्ये असं चालणार नाही. तुम्ही आता माहिती दिली आहे, होणं गरजेचं आहे. तुम्ही आता माहिती सभागृहात दिली आहे, आता ऍक्शन घ्या. असं चालणार नाही. तुम्ही जागेवर बसा. तुम्ही जागेवर बसा, त्यानंतर बघू. पहिली जागेवर बसा. हा व्हिडिओ पहिली जागेवर बसा. सर्वांवरती गुन्हा दाखल करा. अध्यक्ष महोदय, त्याच्यावरती गुन्हा दाखल करणार. अध्यक्ष महोदय, जागेवर बसा. संध्याकाळपर्यंत आता माहिती दिली असं दोन्हीच होत आहे. नाही, जागेवर बसा. आपल्याला प्रश्न उत्तर घ्यायची आहेत. जागेवर बसा, आपल्याला प्रश्न उत्तर घ्यायची आहेत. ती माहिती आता दिली आहे, त्याबद्दल आपण पुढे निर्णय. असं नाही चालणार. सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.